देखे परमात्म सुख निधान साधावया योगीजन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या पवित्र अशा या अलंकापूर नगरीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेमध्ये उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा चौथ्या अध्यायामध्ये जो काही विचार सांगतात त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं जे चिंतन आहे, चौथ्या अध्यायातील 160 क्रमांकाच्या ओवीचं चिंतन आपल्याला आज करायचं आहे। देखे परमात्म सुख निधान साधावया योगीजन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री। भगवंतांनी या चौथ्या अध्यायामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले। आपली प्रत्येक क्रिया यज्ञ होऊ शकते, फक्त त्या क्रियेमध्ये असलेला जो हेतू आहे तो परमात्म्याची प्राप्ती असला पाहिजे। स्वतः करता केलेली चांगली क्रिया असेल तरी तो स्वार्थ होतो, आणि दुसऱ्या करता केलेली कोणती क्रिया असेल तरी तो यज्ञ होतो। समाजाकरता ईश्वराकरता केलेली हलकी क्रिया जरी असेल तरी यज्ञ होतो। पुढे जाऊन सांगू का, चांगल्या कार्याकरता केलेली चोरी यज्ञ होतो, आणि स्वतः करता केलेला यज्ञ सुद्धा चोरी होते। काय प्रमाण आहे? देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे। समाजहिताकरता केलेली प्रत्येक क्रिया, विश्वाच्या कल्याणाकरता केलेली प्रत्येक क्रिया यज्ञ आहे। असत्य भाषण केलं समाजाच्या कल्याणाकरता महाभारतामध्ये कोणी? धर्मराजाने, तो यज्ञ ठरला। आणि माझ्या स्वार्थाकरता, फक्त वैयक्तिक स्वार्थाकरता केलेली किती चांगली क्रिया असेल तरी सुद्धा त्याला यज्ञ म्हणता येत नाही। म्हणून भगवंतांनी यज्ञाचं व्यापक स्वरूप सांगितलं, आणि सगळे यज्ञ सांगितल्यानंतर हे सगळे यज्ञ जे आहे ते साधन आहेत, आणि साध्य जर काय असेल तर तो परमात्मा आहे। साध्य काय माणसाला कळालं पाहिजे आणि साधन काय कळालं पाहिजे। नुसतं साधनातच अडकून चालणार नाही, साध्य पण प्राप्त झालं पाहिजे। म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, द्रव्य ज्ञानोबाराय लिहितात, एकच ओवी इतकी सुंदर लिहिली, द्रव्यादी यागो कीर आहाती परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी। आहे ज्ञान यज्ञ, द्रव्यादी यज्ञ, पण त्याला ज्ञान यज्ञाची सर येणार नाही। कशाप्रमाणे? काल आपण ओवी ऐकली, ज्याप्रमाणे चंद्र आहे, चांदणे आहेत, सर्व काही आहे, परंतु सूर्याची सर त्यांना येणार नाही। ते दाखवतात, पण तरी दाखवताना ते दृश्य वस्तू दाखवतील, सूर्याची सर मात्र येणार नाही। तशी ज्ञान यज्ञाची सर ह्या बाकीच्या यज्ञांना येऊ शकत नाही, हे भगवान परमात्मा सांगतात। ज्ञान यज्ञाचं खूप मोठं महात्म्य आहे। एखाद्या मनुष्याला समजा भ्रम झाला आहे, तो घरामध्येच बसलेला, पण त्याला भ्रम झाला की मी जंगलात आहे किंवा मी एखाद्या दुसऱ्या गावात आहे। तो लोकांना घरातल्या म्हणायला लागला, लवकर लवकर गाडी मागवा, मला माझ्या घरी जायचं आहे। मग घरच्या लोकांनी जर गाडी मागवली तर घरचे लोक शहाणे ठरतील का वेडे ठरतील? आहे घरातच, पण भ्रम झालाय की मी बाहेर आहे,
म्हणून तो घरातल्या लोकांना म्हणतो, गाडी मागवा, गाडी मागवा, मला गावाला जायचंय, मला घरी जायचंय. मग घरच्या लोकांनी गाडी आणायची का? आणायची का? आणि आणली जर गाडी तर घरच्यांनाही भ्रम झाला असं म्हणावं लागेल. मग घरच्या लोकांनी काय करायचं? घरच्या लोकांनी वाट बघायची, त्याची फीट उतरू द्या, त्याला झालाय भ्रम. वास्तविक आता तो घरातच आहे, पण भ्रमामुळे त्याला मी बाहेर आहे असं वाटतंय. गाडी आणायचं काम नाही, खर्च करायचं काम नाही. तसं जीव हा घरातच आहे, पण त्याला भ्रम झालाय मी बाहेर आहे. बोल आबोलने बोले, जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजडले गा. म्हणून वासुदेव करतो फेरा. त्या वासुदेवाला यावं लागतं. संत आहे, वासुदेव आहेत. बाबा जागा हो, अजून झोपेतच आहेस, अजून बरळतोयस. वास्तविक पाहता घरात आहेस, पण तू घरकुल तयार केलं. एवढं मोठं घर असताना, विश्वची माझे घर, चैतन्याचं घर, परमात्म्याचं घर, सच्चिदानंद रूप घर, पण त्या घरात मी घरकुल केलं. मी जीव आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी जन्मणार आहे, मी मरणार आहे. आता याला जर घरात पोचवायचं असेल तर काय करावं लागेल? क्रिया करावी लागेल का? क्रिया करायची काही गरज नाही. तो घरातच आहे, त्याला भ्रम झालाय, तो भ्रम घालवायचा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, आगा स्वप्नीचिया घाया, ओखद चेवोची धनंजया, तेवी अज्ञान मुळा यया ज्ञानची खडग. स्वप्नामध्ये घाव झाला. राजा होता, पण त्याला स्वप्न पडलं मी भिकारी झालो. भूक लागली होती, या घरी जा, त्या घरी जा, सगळे म्हणायचे व्हा पुढच्या घरी. राजा आहे, सगळं काय त्याच्या बरोबर धन पडलेलं आहे, पण स्वप्नात झालं. काय करणार? आपल्याला काय करता येतं का स्वप्नामध्ये? काय स्वप्न पडावं आपल्या हातात आहे का? काही पडतंय स्वप्न. कोणाला चांगली स्वप्न पडतात, कोणाला कधी कधी काही वाईट स्वप्न पडतात. राजा आहे, परंतु स्वप्नामध्ये तो रंक झाला. पण रंक झाल्यामुळे तो विवळ झाला, दुःख करू लागला, आणि मग एक कुत्र चावलं. कोणी त्याला मदत करायला तयार नाही, रक्त येते. आता राजाचा जो स्वप्नामध्ये कुत्र्याने चावलेला घाव झालाय, त्या घावाला जर बरं करायचं असेल तर कोणता डॉक्टर आणायचा? का राजाला उचलायचं दवाखान्यात घेऊन जायचं? काही नाही, राजाला हलवायचं आणि काय करायचं? जाग करायचं. जाग झाला का स्वप्न गेलं. तेवी अज्ञान मुळा यया ज्ञानचे खडग. हा सगळा संसार जो आहे तो खरा आहे का भ्रमाने वाचलाय? खरा जर असता तर निवृत्त करण्याकरता क्रिया करावी लागली असती, पण हा भ्रमाने मानलेला आहे. त्यामुळे मानलेली जी गोष्ट असते, अज्ञानामुळे निर्माण झालेली गोष्ट आहे, ती निवृत्त होण्याकरता ज्ञानच लागतं. दोरीवर भासलेला सर्प घालवण्याकरता यज्ञ करावा लागेल का? यज्ञ केला म्हणजे सर्प जाईल. जाईल का? नाही. काठी आणली आणि हलवायला लागला, त्याला हाणायला लागला, काठीने जाईल. जाईल का? नाही. उलट म्हटलं जास्त वळवळ करायला लागला काठीमुळं. मग त्या दोरीवर भासलेल्या सर्पाला घालवायचं तर काय करावं लागेल? काही नाही. प्रकाशाना, प्रकाशामध्ये दोरी दिसली, सर्प गेला. गेला नव्हे, सर्प नव्हताच असा निश्चय झाला. म्हणून ज्ञान यज्ञाचं महत्व का आहे? ते यज्ञ ही चित्ताची तयारी करतात. पण ज्ञानोबराय म्हणतात, द्रव्यादी याग कीर हाती परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती. म्हणून बाकी सगळं असेल तर ज्ञान नसेल तर त्या यज्ञाला पूर्णता नाही. आणि ज्ञान असेल तर बाकी सगळे त्याच्यात आलं. म्हणून ज्ञान यज्ञाचं श्रेष्ठत्व सांगितलं. ज्ञान मनुष्याने संपादन केलं पाहिजे. भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये ज्ञानाला खूप प्राधान्य दिलंय.
तसं समाजामध्ये सुद्धा लौकिकात सुद्धा प्राधान्य कशाला आहे? ज्ञानाला आहे. अज्ञान हे माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोक शिकलेले नव्हते, अज्ञानी असायचे आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की खूप दुःख जीवनामध्ये. अहो एखादा रोग आला तर लोक म्हणायचे देवाची साथ आली. साधे साधे रोग आता त्याच्यावर औषधं निघाली, त्याच्यावर उपचार निघाले, त्याची भीती आता लोकांना वाटत नाही. सर्दी खोकल्यासारखे झाले. म्हणजे अज्ञान असल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. मग अज्ञान घालवायचं असेल तर काय केलं पाहिजे? अज्ञान घालवण्याकरता ज्ञान पाहिजे. आणि तेही सामान्य ज्ञान नाही, आत्मस्वरूपाचं ज्ञान, विशेष ज्ञान. सामान्य ज्ञान हे भ्रम वाढवायचं कारण आहे. म्हणून भगवान परमात्मा ज्ञान यज्ञाची स्तुती करतात. ते रामतीर्थांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हटले गुहा होती आणि त्या गुहेमध्ये लोक गेले की मरून जायचे. गावातले लोक म्हटले त्या गुहेत कोणीतरी राक्षस बसलेला दिसतोय. आता त्या राक्षस असेल, काही भूत असेल, प्रेत असेल, त्यांना भीती वाटायला लागली. कोणी गेलं की ते मरूनच जाते गुहेमध्ये. मग बाहेर बसले, कोण यज्ञ करतंय, कोण ते प्रार्थना करतंय, कोणी आणखीन काही क्रिया करतंय. एक संत तिथं आले, म्हटले अरे याने तो राक्षस जाणार नाही. मशाली पेटवल्या, म्हटले चला माझ्याबरोबर. आत गेले. आत गेल्याबरोबर उजेड झाल्याबरोबर आतमध्ये मोठे मोठे वाघ होते, साप होते. ते त्या अग्नीने बाहेर निघाले. कशाची गरज पडली? उजेडाची गरज पडली. म्हणून ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ सांगितला. म्हणून भगवान परमात्म्याने ज्ञान यज्ञाचं श्रेष्ठत्व इथे सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं जे चिंतन केलंय त्याचं आपल्याला आज चिंतन करायचं आहे. देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. देखे, ज्ञानोबाराय बोलतात, पहा परमात्म सुख निधान. परमात्म सुख हे निधान आहे किंवा परमात्म सुखाचं निधान, ठेवा, साठा. हा फार मोठा साठा आहे. म्हणजे आता ज्ञानयज्ञ कसा करायचा? त्या ज्ञानयज्ञाची स्तुती ज्ञानोबाराय करतात. देखे परमात्म सुख निधान साधावया योगीजन. ते परमात्म सुख निधान, ठेवा, साठा आपल्याला मिळाला पाहिजे, त्याच्याकरता योगीजन आहेत. सामान्य कोणी नाहीत. ते कोण आहेत? योगी आहेत. त्यांनी आपल्या इंद्रियांचा निग्रह केलेला आहे. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी याची इच्छा त्यांना आहे. जीव परमात्मा संगमा जयाचे येणे झाले मनोधर्म असे आहेत. योगी शब्दाचा अर्थ आहे ज्यांनी संयमन केलं, ज्यांना भगवंताशी जोडत राहायचंय, जोडलेलं राहायचंय, असे योगी. योगी जन, सगळ्यांना योगी म्हटलंय. ज्याला ज्याला परमात्म्याला भेटावंसं वाटतं, परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करावा वाटतो, तो सगळे योगी. देखे परमात्मा सुख निधान साधावया योगी जन. ते काय करतात? कसा ज्ञानयज्ञ करतात? जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. ते काय करतात? डोळ्यामध्ये अंजन घालतात. कोणत्या डोळ्यामध्ये? उन्मेष नेत्री. बुद्धीच्या डोळ्यामध्ये अंजन घालतात. आणि मग त्यांना तो परमात्मरूपी निधान साठा, परमात्म सुखरूपी निधान सापडतं. हे पूर्वीच्या काळामध्ये आपण मागे चिंतन करून आलोय. लोक जे होते ते धन असेल, काही सोनं नाणं असेल तर ते बँका नव्हत्या, त्यामुळे कुठं ठेवायचे? जमिनीमध्ये ठेवायचे आणि मरून जायचे तसेच. धन ठेवलं पण जमिनीत ठेवलं, घरात कुठंतरी ठेवलं, शेतीत कुठेतरी ठेवलं, गोठ्यात कुठेतरी पुरून ठेवलं. मग त्याच्याच वंशामध्ये त्याचा नातू, त्याचा पंतू, त्याच्यावर कधी कधी गरिबीची अवस्था यायची.
तो आपला भिक्षा मागायचा आणि ती झोळी आणलेली भिक्षाची ती अंगणामध्ये बसायचं आणि ते झोळीतले तुकडे खायचे. एक शहाणा मनुष्य होता, तो म्हटलं याच्या बापाकडं आजोबाकडं पंजोबाकडं तर खूप धन होतं आणि हा खुशाल भिकारी झाला. त्याला म्हटले, अरे तुझ्या वडिलांनी काही सांगून ठेवलं का तुला? म्हटलं काही नाही सांगितलं, कारण त्याच्या वडिलांनी त्याला काही सांगितलं नव्हतं. तो म्हटला जाऊ द्या, नाही सांगितलं ना तरीसुद्धा आपल्याकडे एक युक्ती आहे म्हणे. काय युक्ती आहे? त्या आतमध्ये पृथ्वीच्या पोटात कुठं धन आहे हे काही माणसांना कळतं. पूर्वीच्या काळी कळायचं. कोणाला कळतं? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा उल्लेख केलाय. पाताळीचे निधान दाविल कीर अंजन परी व्हावे लोचन पायाळाचे. काही माणसं पायाळू असतात. पायाळू म्हणजे पायाकडून आईच्या पोटातून बाहेर आले. बहुतेक तुम्ही आम्ही सगळे डोकाळू आहे, डोक्याकडून येतो. पण जे पायाकडून बाहेर आले त्यांना म्हणायचं पायाळू. त्या पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घालायचं. अंजन म्हणजे आताचं नेत्रांजन नाही, ते दिव्य अंजन. पायाळू माणसाला बरंच काही काही कळतं असं म्हणतात, काही गुण त्याच्यावर असतात. पण ते दिव्य अंजन त्याच्या डोळ्यात घातलं आणि तो पायाळू मनुष्य चालला का त्याला ते जमिनीतलं दिसतं. जसं आता फोटो काढतात ना, ते डॉक्टर फोटो काढतात, मग छातीत काय आहे ते सगळं दिसतं. तसं त्या पायाळू माणसाला जमिनीत कोणतं धन पुरलंय कुठं पडलंय दिसतं. निदयवाच्या परिवरी लोह्या रुतल्या आहाती सहस्रवरी परी तेत बैसोनी उपवास करी दरिद्री जिये. तो जसा दरिद्री मनुष्य आहे पण निदैव आहे. असू द्या मनुष्य दरिद्री पण सदैव असला पाहिजे. तसं एक मोठं धन आपल्या वाडवडिलाचं आहे. आपण सुद्धा त्या नातवासारखेच आहोत. आपल्या वाडवडिलांनी आपल्याकडे किती मोठं धन ठेवलं, त्या धनाचे आपण मालक आहोत, पण ते धन आपल्याला माहिती नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन ते हे उपाय लाभाचे. जैसा कल्पतरू तळवटी बैसोनी झोळी देतसे घाटी. काय पुढचं मला ऐकू येत नाही, तुम्ही स्पष्ट सांगा. डोळे उघडून माझ्याकडे बघा आणि सांगा, म्हणजे लक्षात येईल माझ्या. निदैव हा, निदैव निघे निघे किरीटी दैनीची करू. बघा, तसं कल्पतरूच्या खाली बसलेला जो मनुष्य आहे तो झोळीला गाठी देतो, तसं आपण सुद्धा कल्पतरूच्या खाली आहोत. आपल्याला सुद्धा मोठं धन आहे, पण आपलं सुद्धा धन गुप्त आहे ना हो. परमात्मा हे धन आहे, हे आपल्या जवळ आहे का लांब आहे? आपल्या जवळच आहे. पण आपण अंगणात बसलो, देहरूपी अंगणात, आणि हे तर मला सुख मिळेल, तिथे मला सुख मिळेल. सगळ्या सुखाचा आगर कुठं आहे? आपल्या जवळच आहे. तैसा हृदयामध्ये मी आसता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी कामू विषयावरी. मला ह्याच्यात सुख मिळेल, मला त्याच्यात सुख मिळेल, असा मनुष्य फिरतोय त्या निदैवासारखंच आहे. आपलंच धन आहे, परंतु आपल्याला ते प्राप्त झालं नाही. मीराबाईचे आपण गवळण नेहमी सांगत असतो. मीराबाई त्या तळ्याजवळ गेल्या आणि तळ्यात मासा पाहिला आणि मीराबाईला हसायला आलं. मी साधू संत जे आहेत ते प्रत्येकाकडून काही ना काही शिकतात. पाणी मो मी न प्यासी मोहे सुन सुन आवत हासी. ते म्हटले, पाण्यात मासा तळमळतोय, मला खरोखर हसू येते. माशाला पाण्यामध्ये तहान लागते, तो तळमळतो, आणि ज्यावेळेस तो मासा असा उलटा फिरतो त्यावेळेस त्याच्या शरीरात पाणी जातं. तसं जीव जोपर्यंत बहिर्मुख होतो, बहिर्मुख आहे तोपर्यंत तहानलेला असतो. अंतर्मुख झाला की त्याची तहान भागायला लागते. म्हणून परमात्म सुख निधान साधावया योगीजन जे न विसंबिती अंजन. तसं आता तिकडे अंजन घातलं म्हणून धन दिसलं, तसं आपल्या डोळ्यात अंजन घालावं लागतं.
तो अंजन घालणारा पायाळू कोणीतरी भेटावा लागतो, दाखवणारा कोणीतरी भेटावा लागतो, सद्गुरू. ज्ञानोबाराय म्हणतात, आमच्या निवृत्तीनाथ महाराजांनी आमच्या डोळ्यात अंजन घातलं. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ, श्रीगुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ, बाप रखुमा देवरू विठ्ठलू दिनाचा दया, धर्म जागो सदैवाचा जेबा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. म्हणून हे अंजन जर कोणतं असेल तर ज्ञानोबारा इथे सांगतात, जे न विसंबिती, विसरत नाहीत, ते अंजन घालूनच मग सगळं त्यांचं कार्य होतं. कुठं घालतात अंजन, कोणत्या डोळ्यात घालतात? आता हे अंजन जे आहे हे अंजन आहे ज्ञानरूपी अंजन. हे ज्ञानरूपी अंजन पाहिजे. ते ज्ञानरूपी अंजन कुठल्या डोळ्यात घालायचं आहे? उन्मेष नेत्री. उन्मेष म्हणजे बुद्धीच्या डोळ्यात घालायचं आहे. बुद्धीच्या डोळ्यात ज्ञानरूपी अंजन घालायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे आपल्यातलं आत्मस्वरूप निदान दिसेल. आपल्या जवळचं असलेलं निदान पाहायचं असेल तर बुद्धीच्या डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजन घालायचं. बुद्धीच्या डोळ्यात अंजन ज्ञानरूपी घालायचं म्हणजे ज्ञान कुठून तरी आणायचं, बुद्धी कुठून तरी आणायची, एकात घालायचं असं आहे का? बुद्धी आपल्या जवळच आहे, ज्ञान आपल्या जवळच आहे, आणि जे प्राप्त करायचं ते ज्ञान आपणच आहोत. मग ज्ञानरूपी अंजन बुद्धीच्या डोळ्यात घालायचं म्हणजे काय? बुद्धीने जो निश्चय केलाय विपरीत तो घालवायचा आहे. त्या बुद्धीने निश्चय केलाय मी देह आहे, मी जीव आहे, हा निश्चय घालवण्याकरता मी ब्रह्म आहे हा निश्चय करायचा आहे, मी आत्मा आहे हा निश्चय करायचा आहे. बुद्धी निश्चय, नुसतं बुद्धी निश्चय आत्मज्ञान नाही, पुढे ब्रह्मरूप भावी आपण आत्मा हा ब्रह्मरूपाने कळला पाहिजे. पहिल्यांदा मी आत्मा आहे कळालं पाहिजे. मी असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आहे हे कळालं पाहिजे. पण नुसता आत्मा कळून चालत नाही, तो आत्मा ब्रह्मरूप आहे हे कळालं पाहिजे, व्यापक आहे हे कळालं पाहिजे. याला म्हणायचं उन्मेष नेत्री. अंजन घातलं. याला अंजन का म्हटलं ज्ञानाला? जसं ते अंजन पाताळातलं निधान दाखवतं तसं हे ज्ञान आपल्या स्वरूपाची ओळख करून देतं. जया दिशे ज्ञानास्तव परमात्मा ऐसे, जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव. तया नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? परमात्मा नावाची जी वस्तू आहे ते ज्याच्यामुळं दिसते त्याला म्हणायचं ज्ञान. बाकी सगळी ज्ञान आहेत, ही सगळी ज्ञान एर भव स्वर्गादी ज्ञाने तो अज्ञान आहे असा मने निश्चय करी. कुठलंही बाकीचं काही दाखवणारं ज्ञान असेल तर ते लौकिक ज्ञान आहे, येणार आहे पुढं. आता ते ज्ञान पैगा बरवे तिथे. म्हणून अंजन घालायचंय. ते अंजन आपल्याला प्राप्त झाल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं, ज्ञान दिसायला लागतं, ज्ञानदृष्टी प्राप्त होते. ही ज्ञानदृष्टी गेली होती ती मिळाली, आणि ही ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यानंतर परमात्म्याचं दर्शन होतं. ते कसं परमात्मा आहे? ज्याचं दर्शन झाल्यानंतर काय स्थिती प्राप्त होते ज्ञान यज्ञामध्ये? ते पुढे सांगतात, जे धावतया कर्माची लानी नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेलिया धनी साधनाची. बघा, जे धावतया कर्माची लानी, धावणारी जी कर्म आहेत, कर्म म्हटलं की धावा धावा आली, हे झालं की ते झालं की ते झालं की ते. कर्म म्हटलं की त्याच्यात क्रिया आहे, क्रिया म्हटलं की धावण आहे. धावतिया कर्माची लानी, लानी म्हणजे समाप्तीचं स्थान. जे प्राप्त झालं की कर्म विश्रांतीला प्राप्त होतात. धावतिया कर्माची लानी नैष्कर्म्य बोधाची खाणी, ही खाण आहे. परमात्मा स्वरूप म्हणजे काय आहे? नैष्कर्म्य बोधाची खाणी आहे. जिथं
बोधच बोध आहे, नैष्कर्म्यच नैष्कर्म्य आहे. खाण खाण असते त्याच्यात विपुल ते द्रव्य असतं. सोन्याची खाण, चांदीची खाण, कोळशाची खाण, ही नैष्कर्म्य बोधाची खाण आहे परमात्मा म्हणजे. म्हणून नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेल्या धनी साधनांची, भुकेल्या साधनांची जी धनी आहे, साधनं भुकेलेली आहेत, त्यांना साध्य कधी प्राप्त होईल याच्याकरता भूक लागली. मला साध्य कधी प्राप्त होईल, मला परमात्मा कधी प्राप्त होईल, अशी भूक साधनांना लागलेली असते. पण जे प्राप्त झाल्यानंतर साधनं सगळी तृप्त होऊन जातात ते स्वरूप आहे. धावतिया कर्माची लानी म्हणजे धावणाऱ्या कर्मांचं समाप्तीचं स्थान. कर्म सारखी धावतात, त्यांना तोपर्यंत विश्रांती नाही. हो, कुठपर्यंत? परमात्मा स्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत. तैशी आत्मज्ञान विखी जव निश्चिंती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीन. भगवान पुढे सांगणार आहेत 18व्या अध्यायात. जोपर्यंत आत्मज्ञानाच्या विषयी निश्चय झाला नाही तोपर्यंत उदासीन होऊ नका कर्मामध्ये. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी. महाराज बोलतात, स्थिती प्राप्त झाली नाही आणि कर्माचा त्याग केला चालत नाही. कर्माला धावावं लागतं. अजून गाव प्राप्तच झालं नाही आणि म्हटला मी एसटीत बसणारच नाही, मी रेल्वेत बसणारच नाही, आणि गावाला तर जायचंय, जाईल का तो? जाणार नाही. म्हणून पण गाव आल्यानंतर आता एसटीची गरज आहे का, वाहनाची गरज आहे का? नाही. जे चालणे वेगावत जाये तो वेगू बैसावयाची होय तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. ज्ञानोबराय म्हणतात चालणे वेगावत जाये तो वेगू बैसावयाची होय. एखादा मनुष्य वेगाने चालायला लागला, पण वेगाने का चालतो? पुढे जाऊन त्याला बसायचंय. तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागे. तसा कर्माचा अतिशय असला तरी तो त्याचं ध्येय पाहिजे नैष्कर्म्य अवस्था. चाले झड झडा उसंतुनी वाट पाहे पाळतोनी उभा तोची नीटो. तो कर्माचा अधिकारी आहे, मग झडाझडा चाललाय. आपल्या वाट्याला आलेलं कर्म तो करतोय, ईश्वराची सेवा म्हणून करतोय. चित्तशुद्धीद्वारे त्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून धावतया कर्माची लानी. कर्म एवढी जरी धावत असली तरी सुद्धा एकदा का परमात्मा प्राप्ती झाली की मग नाही. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपयशी देखी आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. जवरी अर्जुना तो बोध भेटेना मना तवची या साधना भजावे लागे. मनोनी मग पुढे काय होतं? त्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली, नैष्कर्म्य बोधाची खाण प्राप्त होते. त्या कर्मांना नैष्कर्म्य बोधाची खाणी म्हणजे जिथे कर्मच नैष्कर्म्य होऊन जातं. बघा, निष्क्रिय वेगळं, नैष्कर्म्य वेगळं. आम्ही निष्क्रिय होतो, नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होणं वेगळं. नैष्कर्म्य म्हणजे कर्म करत असून सुद्धा अकर्तृत्व, अभोक्तृत्व स्थिती प्राप्त होणं. कर्म करून सुद्धा त्याचा लेप न लागणं, ही नैष्कर्म्य अवस्था आहे. देवाने नैष्कर्म्य सांगितलं का निष्क्रिय व्हायला सांगितलं? नैष्कर्म्य सांगितलं. नैष्कर्म्य बोध असतो. नैष्कर्म्य बोध कसा असतो? मनोनी ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जयास तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. ब्रह्मतेची कर्म, हे कर्म म्हणजे काय? ब्रह्मच वाटतं त्याला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, जे जे दृष्टी दिशे ते ते, असं होऊन त्याचं कर्म चाललेलं असतं. त्यामुळे ते कर्म नैष्कर्म्य आहे. अशा नैष्कर्म्य बोधाची खाणी परमात्मा स्वरूप आहे, त्याला प्राप्त होते. संत जरी सगळं करत असले तरी करत असून सुद्धा ते नैष्कर्म्य अवस्थेमध्ये असतात. म्हणून नैष्कर्म्य बोधाची खाणी ते तू स्वभावे धनंजया
नाही कोणीची क्रिया मनोनी प्रवादू तया नैष्कर्म्य ऐसा. भगवान सांगतात तेथ स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया. त्या ठिकाणी कोणतीच स्वभावात क्रिया नाही. का क्रिया नाही त्याच्या ठिकाणी? की ते व्यापक आहे. क्रिया जी असते ती परिच्छिन्न वस्तूमध्ये होत असते, व्यापकात क्रिया नसते. जोपर्यंत मी परिच्छिन्न आहे तोपर्यंत येणारा जाणारा आहे. हो, तोपर्यंत येणं जाणं चुकत नाही. त्याला जन्मजन्मांतर आहे, लोकांतर आहे. पण एकदा का तो व्यापक झाला, व्यापकात क्रिया नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची या पायी. परमात्मा स्वरूप प्राप्त करून घेतलं, आता येणं नाही जाणं नाही. येणे न घडे रे, जाणे न घडे रे, नाम म्हणून कर्म खंडने रे. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, पंढरपूरचे आम्ही कापडी रे. ज्ञानोबा म्हणतात उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे. त्याच्यात त्या अभंगामध्ये आलंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सगळे कापडी येतात. आता श्रावण महिना सुरू झाला, हे कावड घेतात आणि निघतात, आपापल्या इष्टदेवतेच्याकडे निघतात. श्रावणी सोमवाराला का आम्ही सुद्धा कापडी आहोत. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, पापे 12 वाटा पळती बापुडी रे. पंढरपूरचे आम्ही कापडी रे, उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे. समता कावडी रे, समता कावडी रे, माझी नामामृत भरले आवडी रे. आमच्याकडे कावडी आहे, पण ती कोणती आहे? समता कावडी आहे. समान आहे ती कावडी. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. पुढं सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धायुजस्व नैवम पापम अवाप्स्यसि. समान समवृत्ती झाली म्हणून त्यालाच नैष्कर्म्य अवस्था म्हणतात. ते परते काही निपजणे जेत नाही मनोनी म्हणिपे पायी परमसिद्धी ते. म्हणून आघव नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेलिया धनी साधनाची. भुकेल्या साधनांची धनी आहे, तृप्ती तिथं होते. तोपर्यंत साधनांना साध्य प्राप्त होत नाही, तोपर्यंत साधनं जी असतात ती अतृप्त असतात. हे करू का ते करू, ते करू का ते करू, काय करू. ज्याला खरंच परमात्म्याची आवड निर्माण, परमात्म्या भेटीची तळमळ निर्माण झाली, तो सारखा साधन करत असतो. अजून मला त्या ठिकाणी कसं देवाचं दर्शन झालं नाही, साक्षात्कार का होत नाही, त्याला साधक म्हणतात. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चितळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावेल निश्चयेश. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करी नारायण. म्हणून साधन करत असतो. हे साधन झालं, आता हे करून बघू, ते नाही झालं ते करून बघू. पण ज्ञानोबा म्हणतात हे प्राप्त झालं जे भुकेलिया धनी साधनाची. जी सगळी साधनं भुकेलेली असतात. भूक वेगळी आणि इच्छा वेगळी बरं का. इच्छा दाबून ठेवता येते, भूक असल्यावर माणसाला सहन होत नाही. आपल्याला देवाच्या प्राप्तीची इच्छा आहे का भूक आहे? इच्छा आहे. त्यामुळे भेटला तर भेटला, नाही भेटला तर नाही भेटला. भूक लागली एखाद्याला, संतांना भूक लागली आणि भूक जी आहे ती व्याकुळ करून टाकते. ते व्याकुळ होतात. पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील मज काय लाज राखील. जो भेटेल त्याला विचारतात, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. पण एकदा का परमात्म्याचं दर्शन झालं, परमात्मा स्वरूप साक्षात्कार झाला की साधनं जी असतात ती तृप्त होऊन जातात. म्हणजे साधनं जी साधने सरती आपैसी. आता साधनाचं काय काम आहे? साधनं सुद्धा तृप्त होतात. आणि आघव्या जाणण्याच्या वाटा जया गावा येती गा सुबटा, वेदाच्या चोहटा वेद्य जे म्हणजे. तेत वैराग्य विवेकेशी आटे बंध मोक्षेशी, वृत्ती तये आवृत्तीशी बुडवणी जाय.
काय काय होतं बघा. तेथ वैराग्य विवेकेशी, पुढे सांगणारच आहे ते. आटे बंद मोक्षेशी, बंद तर आटला पण तत्सापेक्ष जर मोक्ष तरी कुठं राहिला. वैराग्य विवेकेशी आटे बंद मोक्षेशी, वृत्ती तय आवृत्तीशी बुडवणी जाय. वृत्ती ही निवृत्ती झाली, जन न दिशेत येते. अशा प्रकारचं ते परमात्मा स्वरूप आहे. जेत प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली, जेने इंद्रिये विसरली विषय संगू. ज्या ठिकाणी गेल्यानंतर, जे प्राप्त झाल्यानंतर प्रवृत्ती पांगळी होते. जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती नाही तोपर्यंत प्रवृत्ती पांगळी नाही, ती प्रवृत्ती सारखी प्रवृत्तीच करत असते. आता ही लौकिक प्रवृत्ती नका घेऊ, परमार्थाची प्रवृत्ती घ्या. लौकिक प्रवृत्ती तर कधी पांगळी होतच नाही. हे झालं की ते झालं, ते झालं की ते करायचं शिल्लक राहतं. त्याच्याकरता दुसरा जन्म, प्रवृत्ती चालूच राहते. रजोगुण वाढला का ती प्रवृत्ती वाढते. खूप करतो मनुष्य, पण सगळं केल्यानंतर करणं शिल्लकच राहून जातं. पण एखादा साधक आहे, त्या साधकाची साधनातली प्रवृत्ती आहे, ती सुद्धा जेव्हा परमात्मा दर्शन होतं तेव्हा ती पांगळी होते. परमात्मा साक्षात्कार झाल्यानंतर प्रवृत्ती पांगळी होती. म्हणजे काय? प्रवृत्ती म्हणजे प्रकर्षेन वृत्ती, खूप व्यापार, याला म्हणायचं प्रवृत्ती. तो व्यापार जो असतो तो त्याचा बाह्य दृष्टीने प्रवृत्तीत तो निवृत्ती भोगतो. बाह्य प्रवृत्ती असेल कदाचित, पण आतमध्ये निवृत्तीत जाते. म्हणजे प्रवृत्ती पांगळी झाली. त्याची प्रवृत्ती आता प्रवृत्ती राहिली नाही, ती पांगळी झाली. लौकिक दृष्टीने एखाद्या वेळेस करतही असेल, परंतु तो प्रवृत्ती म्हणून करत नाही, त्या प्रवृत्तीत निवृत्ती भोगतो. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, तैशी फळली केळी उन्मळे, तैसा आत्मलाभे प्रवळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. केळी जे असते तिला गड आला की ती उन्मळून पडते आपोआप. का? फळ आलं तिला, पिकलं ना फळ की ते झाडाला सोडतं. अजून झाडाला सोडत नाही समजायचं कच्चं आहे. बरीच फळं झाडाला सोडतच नाहीत, समजायचं ते कच्ची आहेत. अजून पिकलं की ते पडल्याशिवाय राहत नाही, सुटल्याशिवाय राहत नाही, वाऱ्याचं निमित्त असतं. हा फळ पिके देठी निमित्त वारयाची भेटी. म्हणून प्रवृत्ती पांगुळ झाली. फळ देठुना देठी फळे, स्वतंत्र माझे न म्हणे पात्र विषयाचे जैसे, असे त्याला अवस्था प्राप्त होते. तर्काची दिठी गेली, प्रवृत्ती तर गेली. काय? प्रवृत्ती निवृत्ती, मनोनी प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझे नेघे मती. आता पुढचं सांगा ना, कितव्या अध्यायातलं आहे? 12व्या अध्यायात आहे, 122 क्रमांकाची होई. म्हणून प्रवृत्ती निवृत्ती ये ओझे नेघे मती. अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. त्यामुळं प्रवृत्तीचंही ओझच आहे, निवृत्तीचंही ओझच आहे. ज्ञानोबरायांचा बाळ छंद आहे, त्याच्यामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, वृत्ती सहित मज लपवी बाबा बाळ छंदू. आता देवा कुठलीच वृत्ती नको, शांती क्षमा दया त्याही नको पंढरी राया. कारण परमात्मा स्वरूपाचा आनंद तिथे त्यांना घ्यायचा आहे. प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली. तर्क जो आहे त्याची दृष्टीच गेली. परमात्मा स्वरूपापर्यंत तर्क जातो, पण परमात्मा स्वरूपामध्ये जात असताना, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होत असताना तर्क आईनी नेगे अंगी जयाच्या. आपण कालच चिंतन करून आलो. कारण तर्क म्हणजे अनुमान. परमात्म्यासंबंधी अनुमान करता येत नाही. अनुमान जे असतं ते प्रत्यक्षोपजीवी आहे. अनुमानाला व्याप्तीचं साक्षात दर्शन असावं लागतं, हेतू दिसावा लागतो. नदीला पूर आलाय
त्या अर्थी वर पाऊस झाला असला पाहिजे, कारण पाऊस असतो तिथं पाणी असतं, धूर असतो तिथं अग्नी असतो, कारण ते स्वयंपाकघरात बघितलेला असतो. तसं आता जग आहे आणि म्हणून परमात्मा आहे. मग जगाचा आणि परमात्म्याचा संबंध कधी प्रत्यक्ष झाला का? परमात्माच कधी प्रत्यक्ष होत नाही, तो प्रत्यक्ष रूप आहे, लक्षात घ्या. तो कधी दृश्य होत नाही, पण कधी अदृश्य होत नाही. तुम्ही म्हणाल असं उलटं कसं काय बोलता? दृश्य होत नाही पण कधी अदृश्य होत नाही, प्रत्यक्ष होत नाही पण कधी अप्रत्यक्ष होत नाही, कारण तो प्रत्यक्ष रूप आहे. ज्याच्यामुळे सगळं दिसतं, ज्याच्यामुळे सगळं ऐकू येतं, तो आहे. तो प्रत्यक्ष रूप आहे, जाणणे स्वरूप आहे. म्हणून जेत प्रवृत्ती पांगुळ झाली, दरखाची दिठी गेली, जेत इंद्रिये विसरली विषय संगू, हा तर्काचे दिठी गोचर नो हे किरटी, ध्यान याचे भेटी उत्कंठा वाहे. तर्क आईनी नेगे अंगे जयाच्या. म्हणून इंद्रिय विसरली विषय संगू, इंद्रिय जे असतात ही सगळी त्या ठिकाणी गेल्यानंतर विषयाचा संग विसरून जातात, विषयाची आसक्ती विसरून जातात. विषयाची आसक्ती इंद्रिय शक्यतो विसरत नाहीत का? कारण या विषया वाचवणे काही अनिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभाव आहे, ते त्यांच्या विषयाला कसे काय विसरतील? पण ज्ञानोबराय सांगतात इथं गेल्यानंतर, हे पाहिल्यानंतर विषय संग इंद्रिय विसरतात. विषयी विसर पडला निशेष. कशामुळे? अंगी ब्रह्मरस ठसावला. आपल्याला उदाहरण कितीतरी सांगता येतील. शुकाचार्यांचं प्रसिद्ध उदाहरण आहे, नाना रंभेचेनी कंदर्पे रूपे, शुकनुठेची कंदर्पे, भस्मी वन्नी न उद्यपे घृते जेवी. भस्मामध्ये जरी तूप टाकलं तरी अग्नी उद्दीपित होत नाही. नाना शुके रंभेचेनी रूपे कंदर्पे, सामान्य नव्हती, रंभा होती. ती शुकाचार्यांना विचलित करण्याकरता गेल्यानंतर शुकाचार्य विचलित झाले नाही, आपल्या आत्मस्वरूपामध्ये चिंतन करत बसलेले होते. त्या रंभेने आपले हावभाव दाखवले, काय केलं, नृत्य केलं, गायन केलं, तरी शुकाचार्य विचलित झाले नाही. त्यामुळे मग ती रंभास त्यांच्याजवळ आली आणि त्या ठिकाणी आल्याबरोबर महाराजांनी नमस्कार केला. मला तुम्ही ओळखलं का? म्हटले नाही ओळखलं, मी रंभा आहे. काय विशेष आहे रंभेमध्ये? ते म्हटले तुम्हाला काय वाटलं, माझा देह म्हणजे मृत्यूलोकातल्या स्त्रीसारखा सामान्य देह आहे का? माझा देह दिव्य आहे असं म्हणतात. गुरुवारी सांगत असतात तिने आपलं पोट फाडलं, त्या पोटातून सगळा सुगंध बाहेर पडला. शुकाचार्य म्हटले मला काय माहिती तुझ्या पोटात एवढं सुगंध आहे, चांगलं आहे. त्या आईच्या पोटात जाण्याऐवजी तुझ्याच पोटात 12 वर्ष राहिलो असतो. इंद्रिय विसरली विषय संगू. तुकोबरायांच्या जीवनामध्ये अनेक आपण चरित्र ऐकतो. इंद्रिय विषय विसरली असं म्हटलं नाही, संगू म्हटलंय. कदाचित तो विषयात असेल पण आसक्ती नाही त्याच्या मनामध्ये. का विसरली? कारण त्यांना याच्यापेक्षा चांगला विषय मिळाला म्हणून विसरली. जो विटे जो का सकळा विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये. बघा कशी ओवी दिली महाराजांनी. त्याला गोडी कोणती मिळाली? आतापर्यंत इंद्रियांना जी गोडी मिळाली नाही. माणसाला एकापेक्षा चांगलं मिळालं तर पहिलं आवडत नाही. जेवायला बसला आणि जेवायला बसल्यानंतर साधा भात आला, त्याच्यानंतर लोकांनी सांगितलं नाही अजून साखर भात आहे, फोडणीचा भात आहे, मिष्टान्न आहे. मग तो भातावर काय ठेवतो? द्रोण ठेवतो.
नको भात खायला, आता गुलाबजामुन खाऊ. तसं आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जोपर्यंत नाही दिठे तयाशीचे विषय गोमटे. हे नाही एरवी आपण पे नाही दिठे स्वसुखाचे सदा खराटे तयाशीच विषय गोमटे आवडती. आपण पे नाही दिठे, आपल्याला पाहिलं नाही, आपल्या आनंदाचा अजून अनुभूती आली नाही तोपर्यंत तो विषयामध्ये रमतो. ज्ञानोबाराय सांगतात, जेथे इंद्रिय विसरली विषय संगू. इंद्रिय बहुता पदार्थी विटाळलेली होती बहुती ती परती आज वृद्धी नाही. हो वा. ऐसे आपण पारिगोनी ठाये मग देहाची वास न पाहे. अनिकची सुख होनी जाये म्हणून विसरे. का म्हणून विसरे? ज्ञानोबाराय सांगतात 6व्या अध्यायात, ऐसे आपण पारिगोनी ठाये, आपल्यामध्येच त्या ठिकाणी प्राप्त जातो. मग देहाची वास न पाहे, त्याला सुखाकरता आता देहाची इच्छा करावी लागत नाही. आता दिशाची भेटी घ्यावी स्वरूपाची वास पाहावी हे चाड सरी आगी आपण काय. वा. अनिकची सुख होऊन जाये म्हणून विसरे, तो सुख होऊन जातो. विषयी हा किंवा ते शरीर भाव नासती. बोला. इंद्रिय विषय विसरती सोहम भाव प्रतीती प्रगट होय. सोहम भाव प्रतीती प्रगट झाली म्हणून इंद्रिय विसरती, शरीर भाव नासती. परम दृष्टवा निवर्तते. आणखीन पुढं काय होतं ज्ञानोबाराय सांगतात 163 बघा. मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलपण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिसे. मनाचं मनपण गेलं आणि पुढं काय झालं, बोलण्याचं जे बोलपण होतं ते ठेलं, राहिलं, थांबलं. जया माझी सापडले ज्ञेय दिसे. म्हणजे ज्या मनाला ज्ञेय दिसलं, ज्या ज्ञानाच्या ठिकाणी मनाचं मनपण नाहीसं होतं, वाणीचं बोलणं थांबतं, ज्यामध्ये ब्रह्म साठवलेले दिसते, म्हणजे ज्याने ब्रह्म प्राप्त होते. मनाचं मनपण गेलं. मन जे आहे लवकर जात नाही. मन म्हणजे काय? वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे नि संगे जीव दशा वस्तू. मनाचं किती वर्णन केलं ज्ञानोबारांनी. काय करतं मन? नाही, मन काय करतं सांगा? संकल्प करतं, विकल्प करतं, उतरंडी रचतं, उतरंडी उतरतं. प्रवचनात बसल्या बसल्या ज्ञानोबाराय म्हणतात उतरंडी उतरतं रचतं. मन म्हणजे काय? मन काय करतं? हा मन एवढं असं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हे कैसे के वडे संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पनी मोडी मनोरथाच्या उतरंडी उतरी रची. काय संकल्पे? हा, संकल्पाने सृष्टी तयार करतं. बसल्या बसल्यात प्रवचनात बसलाय, बसल्या बसल्या संकल्प चालू झाला. आता या धंद्यात काय एवढा फायदा होत नाही, दुसरा धंदा करायचा बसल्या बसल्याच. आणि तो धंदा चांगला चालणार कारण पावसाळा आहे. तो धंदा चांगला चालला, जास्त पैसे आले तर त्याचा अमुक ठिकाणी घर घ्यायचं. ते नाथ महाराजांनी सांगितलंय. तो मजूर होता आणि त्याच्याकडं काम होतं ते राजाचं तूप घेऊन जायचं. ते तूप घेऊन चालल्या चालल्या संकल्प करायला लागला, राजा मला 10 रुपये देईल, मग त्यात मी आमका धंदा सुरू करील. आणि धंदा सुरू केल्यानंतर ते मला फायदा होईल. फायदा झाल्यानंतर मी एक घोडा घेईल, मी त्या ठिकाणी संपत्तीवान होईल. आणि संपत्तीवान झाल्यानंतर माझी पत्नी मला त्या ठिकाणी मान देईल. मी जेवायला जाणार नाही त्यावेळेस मला जेवायला बोलवायला येईल. आणि त्यावेळेस मी तिला सांगेल जा मी येत नाही जेवायला. आणि ते वरचं गाडगं होतं ते दिलं सोडून.
तुपाचं गाडगं पडलं आणि मग राजा रागवला. राजाने शिक्षा केली. कशामुळे? संकल्पे सृष्टी घडी. पुढं सवेची विकल्पोनी मोडूनही टाकतं लगेच. आणि मनाच्या उतरंडी उतरी रची. उतरून टाकतं. नाही असं नको, असं असं पाहिजे, तसं. हे मन मैन कैसे केवडे कैसे पाहू तरी न सापडे. एरवी रावटावया थोडे त्रैलोक्य यया म्हणून ऐसे कैसे घडेल. जे मरकटा समाधी येईल. राम मनत्रिया राहील महावातू. बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी. धैर्यशी हातफोळी मिळवणी जाय. विवेका ते भुलवी. संतोषाशी चाड लावी. बैसीजे तरी हिंडवी दाई दिशा. आणि जे निरोधील्या घे उवावो. त्याला आवरायला जावं तर ते जास्त सायराट सुटतं. हो, पांगोळ झालो देवा बैसलो जयावरी. काय काय करतो या मना. परिनायके नारायणा करू नये त्याची विवंचना. पतना नेऊ आदरिले. भलत्या सवे धावे सैराट. पण असं मन परमात्म्याकडे गेल्यानंतर मनाचे मनपण गेले. मनाचं मनपण गेलं म्हणजे काय झालं? मन नाही राहत का त्याला? परमात्म्याचं दर्शन झाल्यावर मन राहतं का नाही राहत? हा, मन राहिलं नाही तर त्याला काहीच इच्छा होणार नाही. मन राहतं पण त्याचं सत्यत्व बुद्धी जाते. मन हे सत्य रूपाने राहत नाही. लक्षात घ्या. मन हे खोटं आहे, आद्यस्त आहे. मी मनाचाही साक्षी आहे. मनपणा लाभलेपणे धरून येणे. निज जसं मीठ जे आहे ते त्या ठिकाणी पाण्यात टाकलं काय लवण मेळविता जळे. ते मीठ काय होऊन जातं? पाणीरूप होऊन जातं. तसं मनच परमात्मा रूप होऊन जातं. मन हे राम झाले. मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. ते मनच परमात्मा रूप होतं. मग त्याचा व्यवहार कसा चालतो? तो सगळा चाललेला व्यवहार जो आहे त्या व्यवहाराचा हा साक्षी होऊन जातो. मन असतं पण बाधित वृत्तीने. मन काय? मनाचा मनपण गेले. जेथ बोलाचे बोलपण ठेले. आता बोलण्याचं जे बोलणेपण आहे ते राहतं. काय बोलायचं? कारण बोलणं जे आहे ते शब्दाने बोलणं आहे आणि परमात्म्यापर्यंत शब्द जाऊ शकत नाही. शब्दे विन संवादू दुजे विन अनुवादू. बोलायचं, एखादी गोष्टी आपल्याला बोलायची असते तर ती बोलत असताना आपण कशा संबंधी बोलतो? नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू. हा आकाराशीची प्रवादू वस्तूशी नाही. बोलायचंय मला परमात्म्या संबंधी. मग नाम असेल तर बोलता येतं. अमुक अमुक नाम आहे. तिथं नाम आहे का निर्गुण स्वरूपामध्ये? रूपासंबंधी बोलता येतं. रूप आहे का? रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण तुही रघुराया. मग आता बोलायचं काय? आतापर्यंत बोलल्याशिवाय तर कळत नाही. पण परमात्मा स्वरूपामध्ये बोलणं थांबून जातं. तुटखुंटे ऐकत्याचे व्यसन तुटे. जे जानने साने मोठे उरो नेदी. आपण परवा चिंतन करून आलो. बुडाला म्हणतो, बुडाला म्हणतो. तो बुडाला आहे का? बुडाला नाही. जो बुडाला तो सांगतो का? बोलणं थांबतं. खिचडी जी असते ना, शिजली नाही तोपर्यंत वाजते आणि शिजली की ती वाजणं काय होतं? बंद होतं. समजायचं आता शिजली. आणि अजून वाजते, समजायचं अजून शिजलेली काय? खिचडी. तसं बोलणयाचे बोलणे खुंटे. बोलाचे बोलणे खुंटे. शब्दे विन संवादू दुजे विन अनुवादू हे तव कैसे निगमे. परेही परते बोलणे खुंटले. परमात्मा त्या वाणीचा सुद्धा प्रकाशक आहे.
ज्ञानोबाराय म्हणतात, जयाच्या रूप निर्धारी गेली परेशी वैखरी, किंवा का परेशी पडे मिठी तेथ नादा सळू नुठी मा वावरजेल ओठी हे की आहे. परेला जर परमात्मा विषय होत नाही तर वैखरीला कसा काय होईल. परावाणीचा सुद्धा परेचा सुद्धा तो अप्रमेय आहे, मग वैखरी कशी काय तिथे चालेल. म्हणून स्तुती काही न बोलणे, ते आपण नेहमी सांगत असतो. गुरूंच्याकडे शिष्य गेला, मला म्हटलं परमात्म्याचं वर्णन करून सांगा. गुरु शांत बसले, त्याला वाटलं विचार करून सांगत असतील. 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, 1 तास झाला. म्हणले अहो सांगा ना. म्हटले आतापर्यंत तेच सांगितलं ना. अहो काहीच सांगितलं नाही तुम्ही. अहो परमात्म्याविषयी काही न सांगणं हेच सांगणं आहे, कारण शब्दाचा तिथं कुठल्याही प्रकारे संबंध नाही. परे परते बोलणे शब्देविन संवादू दुजेविन अनुवादू हे तव कैसे निगमे. ज्ञानोबाराय म्हणतात शब्दा वाचून संवाद करायचा आहे, कारण तो शब्दाचा प्रकाशक आहे, वाणीचा तो प्रकाशक आहे. तैसे न सांगणेवरी बाळापतीशी रूप करी बोलू निमालेपणे विवरी अचर्चाते. जे जे बोलीजे ते ते नव्हे होय ते तव न बोलावे सावलीवरी न मववे मविते जैसे अमृतानुभव. म्हणून परमात्मा स्वरूपासंबंधी बोलता येत नाही. जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेथ पाहता सहज भेटे आपण पे. ज्ञानोबाराय सांगतात, ज्या ठिकाणी वैराग्याचा पांग फिटतो, वैराग्याचे कष्ट सगळे दूर होऊन जातात. वैराग्यामध्ये फार कष्ट आहेत. सोपं आहे का. नवे वैराग्य सोपारे. तुकाराम महाराज म्हणतात, मज बोलता न वाटे खरे. तुकाराम महाराज म्हणतात, बोलतोय ना मला वैराग्य खरं वाटत नाही. सोपं नाही एवढं. विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तोची एकी सोशी. विष खावं लागतं. सोडत असताना किती दुःख होतं ज्ञानोबारायांनी सांगितलं. ते हे विषय वैराग्य हां ओहावनी वत्स काढिता ना तरी भनंग दौडता भान यावनी. हे वैराग्य जे आहे त्याला कष्ट खूप झालेलं असतं, पण परमात्मा प्राप्ती झाली की वैराग्याचा पांगू फिटे, कष्ट दूर होतात. ते वैराग्य म्हणतं बास माझं संपलं काम आता. कारण सहज वैराग्य त्याला प्राप्त होतं. तरी विषयातही काही आपण पे वाचुनी नाही मग विषय कवन काही बाधतील कवना. विषयामध्ये सुद्धा त्याला परमात्मा दर्शन झाल्यामुळे त्याचं जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य दवडता पाठी लागे. नाईकने ते कानची वाळी न पाहणे ते दिठीच गाळी अवाच्यते टाळी जीभची गा. ते वैराग्याधिक तैसे पिकलिया आत्मप्रकाशे मग वैराग्यसेही नाशे अविद्या जात. आत्मप्रकाश पाहिल्यानंतर वैराग्य सुद्धा तिथं, वैराग्य वृत्ती आहे ना, आणि भगवान परमात्म्याच्या दर्शनामध्ये वृत्ती सगळ्या विलीन होऊन जातात. वृत्ती वृत्तीरूपाने शिल्लक त्यागाची वृत्ती राहत नाही. भोगाची तर नाहीच नाही, पण त्यागाची वृत्तीच आहे ना. म्हणून तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखोनी गोचरू ऐसा साधन हाती येरू हळूची ठेवी. आता मला आत्मसाक्षात्कार होणार आहे म्हणून तो साधन खाली ठेवतो. कुठलं? हे वैराग्य नावाचं साधन. ते घेऊन तिथं जाता येत नाही, कारण ते वृत्तीचं साधन आहे. म्हणून वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचा सोस तुटे. विवेकाला सोस असतो, मला कधी परमात्मा प्राप्त होईल, मला कधी परमात्मा प्राप्त होईल. म्हणून विवेक जो आहे सारखा सोस वाहत असतो. सोस म्हणजे हाव. पण आता परमात्मा दर्शन झाल्यानंतर विवेक तरी करायची गरज राहिली का? विवेक कशाचा करायचा? नित्य अनित्य. आता नित्यच राहिलं, अनित्य गेलं. नित्यच खरं आहे, अनित्य काही नाहीच आहे. मग अशा ठिकाणी विवेकाची गरज आहे का? विवेकाचे हाव राहील का? तो विवेक सुद्धा परमात्मा स्वरूप होऊन जातो. ज्या गावाला जायचंय ते गावच आपण व्हायचं. सांगा ओवी, हसू नका.
ओवी आहे ना अशी काहीतरी, नाही नाही तैसा मोक्षमय आगवा, संसार सगळा मोक्षमय होतो. जया साता गेले पांडवा, पाय पाय शेजारच्या गावात. नाही जयाला गेले पांडव, ती नाही. हा मार्ग असा आहे 6व्या अध्यायात ओवी की त्या मार्गाने चालत असताना तो गावच आपण होऊन जातो, अशा अर्थाची ओवी आहे. असू द्या. विवेक जो आहे, विवेकाचा सोस तुटे. कशामुळे? ज्ञानोबराय सांगतात, जेत न पाहता सहज भेटे आपण पे. जिथं न पाहता सहज भेटे आपण पे. आपण पे म्हणजे आपला परमात्मा आपल्याला सहज भेटतो. आणि कधी भेटतो? ज्या ठिकाणी न पाहता. पाहायचं तर नाही आणि भेट तर आहे. हे अलौकिकच आहे वा. डोळ्याने पाहायचं नाही आणि भेट तर आहे. आता भेटणं भेटताची आहे. तुकोबाराय म्हणतात आता भेट न भेटताचे आहे. जरी मी भेटायला आलो नाही तरी भेट आहेच. पुढचं सांगा ना, टोक मला आठवना. आता भेट न भेटताचे आहे. लागला झरा अखंड आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा आपण नेहमी सांगतो ना, चांगया तुझे नि उद्देशे भेटावया जीव विसकुसे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चांगदेवा तुला भेटायला यायला मला खूप वाटतं. आता भेट न भेटताय तरी विचारताय, लागला जरा आखंड काम आहे. चांगदेवा तुला भेटायला यावंसं वाटतंय, पण तू पुणतांब्याला, मी इकडं. पण तुला भेटायला यायचं म्हटलं की पहिली जी भेट आहे ती तोडावी लागते. आपली अखंड भेट आहे, कधी भेट झाली नाही सांग. तू चैतन्य, मी चैतन्य, एकच चैतन्य, हे भेटच आहे. पण आता तुला भेटायला यायचं म्हणतो, तू म्हणतो मला भेटायला या, मला ज्ञानदेव व्हावं लागेल, तुला चांगदेव व्हावं लागेल. आणि मग काळाचं व्यवधान, मध्ये त्या ठिकाणी क्रियेचं व्यवधान. त्यापेक्षा आपली जी अखंड भेट आहे ती तशीच राहू दे, त्याच्यात प्रेम आहे. म्हणून जेत न पाहता सहज भेटे आपण पे. सहज भेट आहे, न पाहता भेट आहे. एकदा दर्शन झाल्यानंतर पाहावं लागत नाही. ते पाहणंच वेगळं आहे. तेथीचे पाहणे ऐसे असे विरा, जैसा मोडलिया विहिरा न मोडलिया विहिरा, आपल्या उगमी झरा भरोनी ठाके. आपण जर विहीर पाडली तर झरा आहे का? झरा खाली पोटात आहेच आहे. तसं आपण जर त्या ठिकाणी द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी निर्माण करून पाहिलं तरच पाहता येईल का? न पाहता सुद्धा ते आहेच तत्व. अहो, ही द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी ज्याच्या प्रकाशात दिसते ते आहे. मूळचा चिखारा, मूळचाच झरा आहे. पाहायचं कसं? त्याला पाहायचं म्हणजे भिन्नत्वाने पाहायचं का अभिन्नत्वाने पाहायचं आहे? दृश्य करून पाहायचं आहे का द्रष्टारूपाने पाहायचं आहे? अहो, दृश्य नाही, दृश्यपणे देखीजे. बोला, दृश्यपणे देखीजे का ज्ञेत्वे ज्ञान जाणीजे, अमुक ऐसे म्हणीजे ते नव्हे. जे दृश्य आहे ना ते नाही. मग द्रष्टा आहे, द्रष्टा सुद्धा त्याला दृश्याच्या सापेक्ष म्हटलंय, केवळ द्रष्टा. मग कसं पाहायचं? अर्जुनाला भगवंतांनी विश्वरूप दाखवलं आणि दिव्य दृष्टी दिली. मग अर्जुनाने ते विश्वरूप पाहिल्यानंतर भीती वाटायला लागली, डोळे झाकून घेतलेत. भगवान अर्जुन म्हणायला लागला, देवा डोळे झाकले तरी दिसतंय. आता डोळ्याची गरज राहिली नाही, कारण दिव्य दृष्टी आली. तसं तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैता द्वैत. त्या परमात्म्याला पाहण्यासाठी ते आपलं स्वरूप आहे, म्हणून त्याला जाणणं, तत्स्वरूप होऊन राहणं हेच पाहणं आहे. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे बरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया. जेत न पाहता सहज भेटे. हे सहज आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे.
आपण पे आपलीच आपल्याची भेट होते. आपली भेट आहेच, पण चुकल्याचा भ्रम झाला होता, तो भ्रम निवृत्त होतो आणि आपलं आपल्याला दर्शन होतं. इदंतेशी वाळले मी पणे विन डहारले.